पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढायला तयार असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खुलं आव्हान दिले। दुसऱ्यांच्या मतदारसंघात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणं शंकास्पद असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पडळकरांवर निशाणा साधला होता। पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-50 60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला तर विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या मताला कसा एवढा लोकप्रिय व्हावा स्वतःच्या गावात नाही किंवा सगळे। मला जयंत पाटलाला हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या त्याच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू।